Example, based on सिंपल फॉर्म्युली. सिंपल फॉर्म्युली. तर याच्यामध्ये फॉर्म्युलेज बघा, आपले जे सिंपल फॉर्म्युलेज आहेत ते. सपोज स्ट्रेस कसं डिनोट करतो बाय लेटर सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू काय असतं, पी बाय ए. पी कशामध्ये असतो न्यूटन, ए कशामध्ये असतो एम एम स्क्वेअर. हा पहिला पॉईंट झाला. सेकंड पॉईंट आपल्याला काय बघितलेलं आहे, स्ट्रेन बघितलेलं आहे. स्ट्रेन कसं डिनोट करतो बाय लेटर ई. ही म्हणजे काय, चेंज इन लेंथ पर युनिट एरिजिनल लेंथ. त्याला युनिट असतं का, नसतं युनिट, म्हणून इथं आपण लिहूया नो युनिट. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट घेऊया, काय आपलं यंग मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस काय असतो, यंग्स मॉड्युलस कॅपिटल ई इज इक्वल टू काय असतो, सिग्मा अपॉन ई. म्हणजेच काय, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, स्ट्रेन असतं. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये फक्त ही टर्म आणि ही टर्म याच्यात पुट केल्यानंतर आपल्याला डिफॉर्मेशन पण कॅल्क्युलेट करता येतं. डिफॉर्मेशन म्हणजेच काय, डेल्टा यल इज इक्वल टू काय असतं, पी एल अपॉन ए. ह्या व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर आपण फक्त इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून हे काढू शकतो. पी अपॉन ए म्हणजेच काय असतं, सिग्मा इंटू यल अपॉन ए. सिग्मा म्हणजे काय, स्ट्रेस इंटू लेंथ डिवाइडेड बाय कॅपिटल ई. हे झालं आपलं काय काय आलं आहे, फॉर्म्युलीज, इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज. हे आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज बघितले. आता याच्यावरती आपण काय घेऊया, न्यूमरिकल घेऊया. पहिलं न्यूमरिकल घेऊ. पहिलं प्रॉब्लेम घेऊ. ए बार 500 mm long and 22 mm in diameter is elongated by 1.2 mm under the effect of axial pull of 105 kilonewton. Calculate the intensities of stress, strain, and the modulus of elasticity ऑफ द बार. मग सर्वात प्रथम काय करून घ्यायचं, गिवन डाटा लिहून घ्यायचा. काय करून घ्यायचं, सर्वात प्रथम गिवन डाटा लिहून घ्यायचा. गिवन डाटा बघा, डाटा लिहिताना काय करू, प्रॉब्लेम रीड करायचा. काय दिलेलं आहे आपल्याला, ए बार ऑफ 500 mm लॉंग, म्हणजे लेंथ दिलेली बारची 500 mm अँड 22 mm इन डायमीटर, म्हणजे त्याची काय दिलेली, डायमीटर डी इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 22 mm इन डायमीटर. इज इलॉंगेटेड म्हणजे लोड अप्लाय केल्यानंतर ती इलॉंगेट होते. किती याने, म्हणजेच काय, चेंज इन लेंथ दिलेली आहे आपल्याला 1.2 mm. त्यानंतर अंडर द इफेक्ट ऑफ ॲक्सियल पुल, फोर्स दिलेला आहे. किती दिलेला आहे तो, 105 किलो न्यूटन. कन्वर्जन करून घेऊ त्याचं कशामध्ये, किलो न्यूटनमध्ये. फक्त 105 इंटू 10⁻³ काय येणार आहे, न्यूटन. त्याच्यानंतर पुढे काय बघायचं आपल्याला, सिम्पल कन्सेप्ट बघूया आता. कन्सेप्ट काय आपला, कन्सेप्ट काय, स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण यूज करायचे. हे इथं सिग्मा इज इक्वल टू काय, पी बाय ए, स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. आपल्याला काढायचं काय, सिग्मा फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर ई फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यानंतर कॅपिटल ई आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. मग याचा फॉर्म्युला, कन्सेप्ट आपला सिग्मा इज इक्वल टू काय येणार आहे, पी अपॉन ए. नंतर ई इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा एल अपॉन एल. नंतर ई इज इक्वल टू काय येणार आहे, सिग्मा अपॉन ई. सिग्मा अपॉन ई. आणखीन एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डेल्टा एल इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला, पी एल अपॉन ए. पी एल अपॉन ए हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग फक्त काय करायचं, सर्वात प्रथम कॅल्क्युलेट करून घ्यायचं. पहिला पॉईंट काय कॅल्क्युलेट करायचा, स्ट्रेस म्हणजे काय, सिग्मा म्हणजे काय, पी बाय ए. आता पी किती दिलेला आहे आपल्याला इथं, तो लिहून घ्यायचा, 105 इंटू 10⁻³ न्यूटनमध्ये येतो, डिवायडेड बाय एरिया काय, π/4 इंटू डी स्क्वेअर असतो एरिया आपला, डी स्क्वेअर. आता डी किती दिलेला आहे, 22. मग याचा स्क्वेअर घ्यायचा. स्क्वेअर घेतल्यानंतर हे कॅल्क्युलेटर घ्यायचं. कॅल्क्युलेटरमध्ये हे टाकून द्यायला लागलं तर, कॅल्क्युलेटरमध्ये ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण,
105 इंटू 10⁻³ किती येतं 3 ब्रॅकेट कंप्लीट किती आलं हे आन्सर डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये पाय म्हणजे किती 3.14 डिवायडेड बाय 4 मल्टिप्लाय बाय किती 22चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट किती उत्तर येते हे 276.35 न्यूटन. फोर्स कशामध्ये न्यूटनमध्ये आणि एरिया कशामध्ये mm², म्हणून हे किती आलं 276.35 न्यूटन पर mm². नंतर आपल्याला सेकंड पॉईंट कॅल्क्युलेट करायचा. कोणता करायचा स्ट्रेन. आता स्ट्रेन म्हणजे काय स्मॉल ई काय असतो आपला डेल्टा एल आपण यल. डेल्टा एल आपल्याला दिलेला आहे किती दिलेला आहे 1.2. नंतर यल पण दिलेलं आपल्याला किती 500. मग हे फक्त कॅल्क्युलेटर घ्यायचं कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यूज पुट करून द्यायचं 1.2 डिवायडेड बाय किती येणार इथं 500. आन्सर येईल तुमचं 2.4 इंटू 10⁻³ याला काय युनिट आहे का नाही युनिट नाही आहे स्ट्रेनला. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय आपला काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय कॅपिटल ई इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला सिग्मा अपॉन ई. आता सिग्मा किती आला आपला 276.35 डिवायडेड बाय 2.4 इंटू 10⁻³ फक्त कॅल्क्युलेट करा. आता हे किती आलेलं आहे आपला आन्सर इथे दिसते तुम्हाला 2.4 इंटू 10⁻³ फक्त याला 276.35 डिवायडेड बाय दिस आन्सर किती उत्तर येतं हे किती उत्तर येतं हे 115.14 इंटू 10⁻³ ईचं युनिट पण काय आहे न्यूटन पर mm². अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता आन्सर्स फाइंड आउट करू शकता. काय आपले आन्सर्स सिग्मा इज इक्वल टू किती आहे 276.35 न्यूटन पर mm². स्मॉल ई इज इक्वल टू 2.4 इंटू 10⁻³ आणि कॅपिटल ई इज इक्वल टू 115.14 इंटू 10⁻³ कशामध्ये हे न्यूटन पर mm². हे झाले फायनल आन्सर्स. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता सिम्पल न्यूमरिकल सॉल्व करू शकता.